आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ राजकारणासाठी इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा अधांतरी राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत। काहीही काम न करणारी टोळी त्यासाठी जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आरडाओरडा करत फिरत आहे। काही लोक केवळ राजकारण करायसाठी मोठमोठ्यानं आरडाओरड करून टीका करायचं काम करतात। त्याला निवडणुका आता जवळ येतील तसे ह्या टीका त्यांच्या वाढत जातील। काहीही काम न करणारी टोळी या टीकेसाठी एकत्रित येऊन जोरजोरात टीका करायचा प्रयत्न करत राहणार। ते त्याने जेवढं जोरात करेल त्यांची टीका तेवढं लोक विचार करायला लागतील। खरं खोटं काय आहे हे त्यांना समजायला लागेल। पण नेमकी वस्तुस्थितीची माहिती जनतेला आहे। पाणी प्रश्न सुटण्यासाठी शहरामध्ये 6 नवीन जलकुंभ उभारणीसाठी शासनाने 31.37 कोटीचा प्रस्ताव मंजूर केलाय। तर जिल्हा नियोजनकडूनही कृष्णा पंचगंगा योजना कामांसाठी 4 कोटीचा निधी मंजूर झाला असल्यामुळे इचलकरंजीकरांना या उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। मी प्रामाणिकपणानं इचलकरंजी शहराला 1 दिवस आडानं पाणी द्यायचा प्रयत्न आहे। या कृष्णा योजनेत सध्या सुरू आहे। तो 15-20 दिवस चालला, याचा अर्थ ते चालतं असा आहे। आता पाईप लिकेज झाल्या वगैरे वगैरे हे काही वेगळे विषय, पण कुठल्याही परिस्थितीत त्या पाईपाचं रिप्लेसमेंट झालं की इचलकरंजीला अतिशय चांगला पाणी पुरवठा होईल। दुसरं, गेल्या 15 दिवस मागच्या 18 तारखेपासून 18 जानेवारीपासून पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद आहे। त्याचं कारण पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडलं जात नाही। त्याचं कारण धरणामध्ये पाणी कमी आहे। धरण रिपेरी करायचं म्हणून धरणामध्ये साठवतानाच पाणी निम्मं साठवलं। धरणाची दुरुस्ती करायचं या कारणासाठी पूर्ण क्षमतेनं धरण भरलेलंच नाही। त्यामुळं पाणी धरणात कमी साठलं असल्यामुळं कमी सोडायला। कृष्णा योजना जलवाहिनीच्या सततच्या गळतीमुळे शहरवासियांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय। त्यासाठी उर्वरित जलवाहिनी बदलाचे काम अधिक गतीने पूर्ण करण्यात येईल। तसेच पंचगंगा योजना मजबूतीकरण होणार असल्याने पाणी टंचाईची झळ बसणार नाही। शहरात पाटीलमळा, शांतीनगर, जवाहरनगर, जुना चंदूर रोड, तोरणा नगर व तुळजाभवानी नगर अशा 6 ठिकाणी नवीन जलकुंभ उभारण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत मंजुरी मिळाली असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच करून काम सुरू होणार आहे। मी मंजूर करून आणलेल्या 100 शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू करण्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते। त्या सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रसंगी मी अधिकाऱ्यांना महापालिकेत जाऊन जाब विचारेन। पाणी प्रश्नासंदर्भातील टीकेला उत्तर देताना आमदार प्रकाश आवाडे यांनी विरोधकांचा खरपूर समाचार घेतला। कोणतेही काम न करणारी टोळी अशा त्या सर्वांचा उल्लेख करत त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या आरोपांचं खंडन केलं। कृष्णा व पंचगंगा मजबूतीकरण होऊन आगामी 4 ते 5 वर्षात शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेलच। दरम्यानच्या काळात चुळकूड योजना सुद्धा पूर्णत्वास जाईल। ही योजना योग्य रीतीने मार्गस्थ होत असून त्यासाठी शासन दरबारी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री पातळीवर प्रयत्न सुरू आहेत।
त्यामुळे सर्व गोष्टींची पूर्तता होऊन ऐन उन्हाळ्यात इचलकरंजी वासियांना पाणी टंचाई भासणार नाही, अशीही ग्वाही आमदार आवाडे यांनी दिली. यावेळी प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शेखर शहा, सतीश मुळी, के कांबळे, संजय केंगार, शैलेश गोरे, राहुल घाट आदी उपस्थित होते. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा. सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोरा मार्केट, इचलकरंजी. फोन नंबर 72 76 74 80 03.